असंख्य क्रांतिकारांच्या बलिदानातून आणि शौर्यातून अखेर भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं आणि 22 जुलै 1947 रोजी निर्वाचित संसद सदस्यांनी तिरंगा झेंडा मान्य केला होता। तोच तिरंगा झेंडा 15 ऑगस्ट 1947 रोजी राष्ट्रध्वज म्हणून सर्वमान्य करण्यात आला। पण या राष्ट्रध्वजाचा इतिहास आणि महत्त्व काय आहे याचा आपण नीट विचार कधी करतो का? नमस्कार मंडळी मित्रांनो, तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। केशरी रंग तिरंगा झेंड्यातील सर्वात वरचा पट्टा हा केशरी रंगाचा आहे। निस्वार्थ सेवा, साहस, शौर्य आणि अचाट देशभक्तीचे प्रतीक हा केशरी रंग मानला जातो। खरं तर मित्रांनो, आपण तिरंगा झेंडा आपल्या डीपीवरती ठेवत असतो, परंतु या तिरंगा झेंड्यातील गुण जे आपल्या अंगात असले पाहिजेत ते खरंच आपल्या अंगात आहेत का याचा आपण विचार केला पाहिजे। आपल्यासमोर एखाद्यावरती अन्याय होत असेल किंवा एखाद्या चुकीची गोष्ट होत असेल तर आपण त्याचं साहस आणि शौर्यानं मुकाबला करतो का, हे पण तितकंच महत्त्वाचं आहे। निस्वार्थ सेवा, या देशाची आपण निस्वार्थ सेवा केली पाहिजे, परंतु आजकाल तुम्ही राजकारणच बघताय की स्वार्थासाठी लोक कोणत्या थराला जात आहेत। केशरी रंगाचा प्रभाव हा आपल्या राजनैतिक वैभवातून दर्शवला आहे, त्यामुळेच हे समृद्ध लोकशाहीचे प्रतीक आहे। पांढरा रंग हा तिरंग्यातील मध्यभागी असून देशातील शांततेचे, शुद्धतेचे आणि मानवतेचे प्रतीक मानले जाते। या रंगातून देशातील ज्ञानाची आणि स्वच्छतेची ओळख होते। तसेच पांढरा रंग हा सत्यता आणि पवित्रतेचे पण प्रतीक आहे। विकासाचा मार्ग या पांढऱ्या रंगातून उद्घोषित होतो। जेव्हा आपला झेंडा बनवताना एवढा सगळा विचार केला आहे, परंतु आपण या सगळ्या गोष्टी आचरणात आणतोय काय? पांढरा रंग हा देशातील शांततेचे आणि स्वच्छतेचे पवित्र मानले जाते, परंतु आजकाल देशात तुम्ही सगळीकडे बघाल तर किती घाण अवस्था झाले आणि देशात शांतीचं म्हणाल तर दंगे वगैरे किती होत असतात, याचा पण आपण विचार केला पाहिजे। आपण तिरंगा झेंड्याचे नुसते कलर्स किंवा तिरंग्याचा नुसता डीपी आपल्या मोबाईलवरती सोशल मीडियावरती लावते, पण त्यातले जे कलर्स काय म्हणतात त्याचा आपण विचार करून ते आचरणात आणतो का याचा सर्वप्रथम विचार केला पाहिजे। हिरवा रंग हा देशातील कृषी आणि धवल क्रांतीचे प्रतीक मानले जाते। देशात अन्नधान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या महत्त्वास या रंगातून दर्शवले जाते। देशातील समृद्धी आणि अन्नधान्याची भरभराटी या रंगातून दर्शवली जाते। खरं तर मित्रांनो, आपल्या पूर्वजांनी म्हणजेच क्रांतिकारांनी एवढा विचार करून आपला तिरंगा ध्वज बनवला आहे, परंतु आजकाल तुम्ही शेतकऱ्यांची अवस्था बघताय काय झाली होती। मागच्या वर्षी कमीत कमी 1 वर्ष त्यांना आपल्या हक्काच्या मागणीसाठी लढावं लागलं आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या तर दिवसेंदिवस वाढतच आहेत। मित्रांनो, एवढं सगळं महत्त्व आपल्या तिरंगा झेंड्यात शेतकऱ्यांना देऊनसुद्धा आजकाल शेतकऱ्यांना आपल्या हक्कासाठी खूप कठोर परिश्रम करावे लागतात। राष्ट्रध्वजातील मधल्या पट्ट्यात निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे। हे 3ऱ्या शतकातील शासक सम्राट अशोक यांच्या सारणातून घेतले आहे। हे चक्र प्रगतीचे आणि गतीचे प्रतीक मानले जाते। तसेच जीवनातील विविध गोष्टींबाबत जीवनाचे चक्र निरंतर चालत राहते याचे द्योतक अशोक चक्र मानले जाते। असा हा आपला तिरंगा झेंडा आपल्याला त्याच्या तिन्ही रंगातून आणि अशोक चक्रातून संबोधित करत असतो, त्याचे महत्त्व आपल्याला सांगत असतो आणि ते आपण आचरणात आणले पाहिजे। खरं तर हा तिरंगा ध्वज एका दिवसात बनला नसून वेळोवेळी त्यामध्ये भरपूर बदल करण्यात आले आहेत। सुरुवातीला ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये आले त्यांनी पाहिलं की आपल्या देशामध्ये कोणताही एक ध्वज नसून प्रत्येक प्रांताचे हे वेगवेगळे ध्वज आहेत, तेव्हा त्यांनी स्वतःचा असा एक ध्वज तयार केला, पण त्या ध्वजामध्ये त्यांचा स्वतःचा ध्वज होता, त्यामुळे आपल्या देशाला तो मान्य नव्हता। त्यानंतर भारताच्या ध्वजामध्ये वेळोवेळी बदल करण्यात आले। आता जो तिरंगा आहे सुरुवातीला अशा पद्धतीने नव्हता। सुरुवातीला वेळोवेळी ध्वज वेगवेगळ्या रंगाचे आणि त्याचे महत्त्वसुद्धा वेगवेगळे होते। शेवटी 2021 साली पेंगली वेंकय्या यांनी महात्मा गांधींना एक ध्वज सुपूर्द केला आणि तो ध्वज आपला राष्ट्रीय ध्वज म्हणून घेण्यात आला, परंतु त्यामध्ये सुद्धा थोडेसे बदल करण्यात आले। सुरुवातीला यामध्ये अशोक चक्राच्या जागी महात्मा गांधींचा जो चरखा आहे तो होता, त्यानंतर तो चरखा घालवून त्यामध्ये थोडेसे बदल करून आपला राष्ट्रध्वज म्हणून हा तिरंगा आताचा जो सध्याचा जो तिरंगा ध्वज आहे तो करण्यात आला। तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्या हा तिरंगा ध्वजाचा विकासक्रम आहे आणि हा तिरंगा ध्वज आपल्याला काय सांगतो, त्याचं महत्त्व काय आहे हे आपल्या सर्वांनी विचार करणं खूप गरजेचं आहे। आणि आपल्या तिरंगाच्या झेंड्यामध्ये जे आपल्याला गुण दाखवले आहेत त्या गुणांचं सुद्धा आपण आचरण करणं तेवढंच महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा। धन्यवाद।